आणि या बुलेटिनमध्ये कोणत्या 5 महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत एक नजर टाकूयात। रायगडमधून एक महत्त्वाची बातमी आहे। विकास गोगावलेंच्या बचावासाठी पीआयची बदली करण्याची हालचाल सुरू झाली आहे का आणि त्या अनुषंगाने या पीआयने एक पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे। त्याबाबतची बातमी आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रसाद पाटील यांच्याकडून। तर बुलढाण्यातनं महत्त्वाची बातमी आहे। शिवरायांच्या पुतळ्यावरून 2 गटात राडा झालाय। मोहसिन शेख यांच्याकडून या संदर्भातले सर्व अपडेट्स आपण घेणार आहोत। बदलापुरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली ती म्हणजे स्त्री बीजांच्या तस्करीच्या रॅकेटचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। अमजद खान आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देतील। तर कोल्हापुरातून बातमी आहे शक्तीपीठ विरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। आजच्या परभणीतल्या प्रकारानंतर हा इशारा देण्यात आलाय। नेमकी बातमी काय आपल्याला विशाल पुजारी यांच्याकडून जाणून घ्यायची आहे। तर बीडमध्ये कृष्णा आंधळे हा आपल्या गावात 6 वेळा येऊन गेल्याचा दावा संतोष देशमुख यांच्या भावानं केलेला आहे। त्यामुळे नेमकी बातमी काय आक्षेप त्यांचा आहे आकाश सावंत आपल्याला या संदर्भातले अपडेट्स देणार आहेत। महाडच्या बातमीनं सुरुवात करूयात। महाडमध्ये पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या आत्महत्येच्या पत्रामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे। गेल्या 2 वर्षात 2 वेळा बदली झाल्यामुळे तडवी यांनी आत्महत्येचं पत्र लिहिल्याची माहिती समोर येते। याशिवाय या पत्रात विकास गोगावलेंचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे। विकास गोगावले यांना वाचवण्यासाठी आपल्यावर दबाव होता असं रमेश तडवी यांनी आपल्या पत्रात लिहिलंय। जातीवाचक हीन वागणूक दिली जात असल्याचा आरोपही तडवी यांनी या पत्रात केलाय। विकास गोगावलेंच्या बचावासाठी पीआयची बदली करण्याचं षडयंत्र होतं का? रमेश तडवी या पोलीस अधिकाऱ्यानं एक पत्र पोलीस महासंचालकांना लिहिलंय। त्याचबरोबर विकास गोगावलेंना वाचवण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात होता असा आरोपही त्यांनी केलेला आहे। पत्रात जातीवाचक अर्थानं सुद्धा बोललं जात असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। महाड पोलीस अधिकाऱ्यानं हे पत्र लिहिलेलं आहे आणि आपण जर आत्महत्या केली तर या सगळ्या गोष्टी त्याला जबाबदार असतील असंही या अधिकाऱ्यानं पत्रात म्हटलंय। आणि आता बातमी बुलढाण्यातील आहे। बुलढाण्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीवरून वाद उफाळून आलाय। या वादाचं रूपांतर हाणामारीत झालंय। गावातील महिलांमध्ये प्रचंड हाणामारी झाली। या घटनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे। शिवजयंतीच्या 1 दिवस आधी गावातील एका खुल्या जागेवर अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता। मात्र ही जागा गावातील विविध सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमासाठी विशेषतः लग्न समारंभासाठी वापरली जात असल्यानं पुतळा हा ग्रामपंचायतीच्या जागेत उभारावा अशी मागणी ग्रामस्थांच्या एका गटानं केली होती। याबाबत ग्रामपंचायतीकडे निवेदन देण्यात आलं होतं तरीही पुतळा हलवण्यात न आल्यानं आता वाद चिघळलाय। शिवाजी महाराजांचा पुतळा काही समाजकंटक उचलत होते त्याचा विरोध आम्ही केला 4-5 जण महिलांनी। तर त्यांच्या माणसांनी माझे कपडे फाडून मारून आणून आमचा एकीचा पाय मोडलेला आहे, एकीचा हात मोडलेला आहे। तरी माझ्या सगळ्या मराठी समाज बांधवांना विनंती तुमच्या बहिणीसाठी तुम्ही चिखल्यामध्ये यावे म्हणून लवकरात लवकर हात जोडून विनंती माझ्या सगळ्या भावांना न्याय द्या। आम्ही मेलो तरी चालणार, आम्ही पुतळा इथून हलवत नाही। ते म्हणते वड्यात टाकू, कोणी म्हणतं शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला ते ट्रॅक्टर लावून ओढत माळावर नेऊन फेकू म्हणायला लागले। ते आमचा समाज कमी आहे, 10-15 जण आहे आणि पूर्ण गाव आहे। पूर्ण गाव आम्हाला विरोध करायला लागले, मारायला लागला। आम्ही 4 वाजेपासून आमचे लेकरं बाळा येत आम्हाला उठता सुद्धा येत नाही इथून। या संदर्भातले अपडेट्स आपण रिपोर्टरकडून जाणून घेणार आहोत। मात्र पुन्हा एकदा आपण रायगडमधल्या बातमीवर जाणार आहोत। एका पोलीस अधिकाऱ्यानं पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलेलं आहे आणि भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावलेंना वाचवण्यासाठी आपल्यावर दबाव असल्याचा आरोप त्यांनी या पत्रात केलेला आहे। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः मंत्री भरत गोगावले आहेत। मंत्रीजी, आपण हे पत्र आपल्या वाचनात आलंय की नाही माहीत नाही, मात्र एक पत्र एका अधिकाऱ्यानं लिहिलेलं आहे। या पोलीस अधिकाऱ्याचं असं म्हणणं आहे की विकास गोगावलेंच्या बचावासाठी आपल्यावर दबाव टाकला जात होता, आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली जात होती आणि या अनुषंगाने त्यांनी आत्महत्या करण्याचे विचार आपल्या मनात येत असल्याचं पत्र लिहित महासंचालकांकडे तक्रार केली। आपल्याला या संदर्भात काही माहिती आहे? यातलं काही माहिती नाही आणि जे काय तुमचा विचार ते अत्यंत चुकीचं आहे। दबाव टाकण्याचा काय प्रश्न नाही, क्रॉस केस झाली होती त्याच्यामुळे असं काय नव्हतं की एक साईडलाच केस झाली आणि एक साईडला नाही झाली। दोघांवरती पण सेम केस झालेली होती। त्याच्यामुळे ते सांगण्याचं कारण आणि असं जर कोण सांगत असेल अत्यंत चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे। कारण ज्या वेळेला आपण काम करतो तेव्हा त्या माणसाने घाबरायला नाही पाहिजे की आपल्याला कुठं बदले होईल, काय होईल किंवा काय न होईल, त्याला घाबरण्याचं कारण काय आहे। आणि अशा अनुषंगाने
जर तुम्ही जर स्वतःला जर व्यवस्थित सांगता समजताय तर मग कशाला करता. आणि आमचा त्या ह्या गोष्टीची काही संबंध नाही. आम्ही कुठल्याही अधिकाऱ्याची किंवा इन्स्पेक्टरची बदली करायला सांगितली नाही, हे माझं तुम्हाला सांगणं आहे. महाडमध्ये पोलीस निरीक्षक रमेश तडवी असं त्यांचं नाव आहे. यांनी जो आरोप केलेला आहे, या रमेश तडवींशी तुमचं कधी व्यक्तिशः बोलणं झालंय का? रमेश तडवीची नार्को टेस्ट करावी. तर ह्या बाबतीत जर कधी आम्ही त्याला सांगितलं असलं की बाबा आमच्या मुलाला काय मदत कर किंवा काय, ते करायचा प्रश्न आहे ना. कारण पहिला तर मुळात तपास त्यांच्याकडे नव्हताच, लक्षात आलं का? त्याच्यामुळे त्याला सांगायचा काय प्रश्न येतोय. आणि आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही जे पोलीस आहात तर तो निसंकोचपणे निपक्षपातीपणे चौकशी करणं कोणी करणं, आणि त्या या बदलीशी आणि ह्या ह्याच्याशी काडीचाही संबंध नाही. नाही, पण मग बदली कोणत्या कारणास्तव? कारण 2 वर्षात 2 वेळा त्यांची बदली झाल्याचा आरोप करतायत तुम्ही. हॅलो, हा, ते एसपी ना विचारा, कारण एसपी त्यांचे बॉस आहेत, त्यांना विचारा. एसपीनी बदली केली. धन्यवाद भरत गोगावलेजी, आपण जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. भरत गोगावलेंनी या सगळ्या आरोपांचा इन्कार केलेला आहे. या पोलीस अधिकाऱ्याचा आमच्या केसशी काही संबंध नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. रमेश तडवी यांनी दरम्यान, पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी हे पत्र लिहिलेलं आहे पोलीस महासंचालकांना, आणि या दबावामुळे आपल्यावर आत्महत्येचे आपल्या मनात विचार येत असल्याचं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. स्वतः मंत्री भरत गोगावले आपल्यासोबत बोलण्यासाठी होते. त्यांचं असं म्हणणं आहे की या आरोपात कोणतंही तथ्य नाही आहे. रमेश तडवी यांच्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रतिनिधींनी त्यांना या संदर्भात विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार दिलाय. त्यामुळे खरंच या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव होता का, अशा स्वरूपाची शंका उत्पन्न होण्यास वाव आहे. आणि आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी प्रसाद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रसाद, पोलीस अधिकाऱ्याचा हा दावा आहे की आपल्याला भरत गोगावलेंच्या चिरंजीवाला वाचवण्यासाठी दबाव येत होता, वरिष्ठांचा दबाव येत होता. नेमका आरोप त्यांचा कोणावर आहे? विनोद सर, महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे आहेत रमेश तडवी यांनी काल संध्याकाळ नंतरच आपण पाहिलं तर जे एक पत्र दिलं होतं रायगड अधीक्षकांना, त्यामध्ये त्यांनी या असं मेन्शन केलं होतं की मला आत्महत्या करण्यासाठी मी आत्महत्या करू इच्छितो, अशा पद्धतीचं त्यांनी एक पत्र दिलं होतं. त्यांची नुकतीच बदली जी आहे ती महाडमधून करण्यात आली होती. मात्र याचा कुठेतरी नैराश्य त्यांना आलं होतं, कारण की नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजे मॅटमधून जे पोलिसांचं कोर्ट असतं मॅटमधून त्यांनी महाडमध्ये ज्यांची पुन्हा बदली करून घेतली होती. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावरती एक वेगळ्या प्रकारचा आक्षेप असल्यासारखं त्यांना जाणवलं, आणि त्या नैराश्यातून काल संध्याकाळनंतरच त्यांनी त्यांचा मोबाईल जो आहे तो बंद केला होता. त्यानंतर ते नेटवर्कमध्ये नव्हते, त्यांना शोधण्याचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र या सगळ्या घटनेनंतर आज सकाळी महाडमधील जे सर्व पत्रकार आहेत त्यांनी सुद्धा त्यांची भेट घेतली, आणि ते जे पत्र आहे जे आपण आपल्या टीव्हीच्या माध्यमातून मगाशी दाखवलं, ते जे पत्र आहे की त्यांनी कुठल्या प्रकारच्या तक्रारी इथले जे महाडमधले वरिष्ठ जे त्यांचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती केलेले आहेत. त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप म्हणजे अॅट्रॉसिटी संदर्भातील देखील काही आरोप आहेत ते देखील त्यामध्ये त्यांनी केलेले आहेत. एकंदरीत पाहिलं तर महाडमधला हे संपूर्ण जे वातावरण आहे ते आता पोलिसांमधल्या असणारं जे अंतर्गत वाद आहे ते आता कुठेतरी चव्हाट्यावरती आलंय का, असं चित्र दिसायला लागलं विनोद सर. अगदी आपल्यासोबत सूरज चव्हाण आहेत, अजित पवार गटाचे प्रवक्ते आहेत. सूरजजी, हा सगळा प्रकार आहे भरत गोगावले यांच्या चिरंजीवाचा तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याशी वाद झाला होता, आणि आता या पोलीस अधिकाऱ्याचं असं म्हणणं आहे की आपल्यावर भरत गोगावलेंचे चिरंजीव विकास गोगावलेंना वाचवण्यासाठी दबाव टाकला जातोय, आणि या दबावामुळे आपल्यावर आपल्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येत आहेत. आपली काय प्रतिक्रिया आहे? खरं तर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. एक जबाबदार व्यक्ती अशा पद्धतीचं जर विधान करत असेल किंवा अशा पद्धतीची मागणी करत असेल तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. यामध्ये सरकारच्या मधले कोण आहेत किंवा बाहेरचा आहे, राजकीय कुठं रंग न देता याच्यावरती सखोल चौकशी झाली पाहिजे. खरोखर दबाव होता का, आणि ही जी आज वक्तव्य आले किंवा हे जे विधान केले या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, या मताचे आम्ही आहोत.
धन्यवाद सूरजजी दिलेल्या अपडेट्सबद्दल आणि दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. सूरज चव्हाण अजित पवार गटाचे प्रवक्ते आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. एका पोलीस अधिकाऱ्यावर जर अशा पद्धतीनं दबाव टाकला जात असेल तर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन तथ्य काय ते समोर येणं गरजेचं आहे. रमेश तडवी असं पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. रमेश तडवींनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रात ते असं म्हणतायत की मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांच्या बचावासाठी आपल्यावर दबाव टाकला जात होता. आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली जात होती. आपल्या वरिष्ठांकडून आपला छळ केला जात होता. 2 वर्षात आपली 2दा बदली झाली आणि या एकूणच मानसिक त्रासामुळे आपल्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याचं या पोलीस अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. महाड पोलीस अधिकाऱ्यांना आत्महत्येचे विचार येत असल्याचं पत्र पोलीस महासंचालकांना लिहिलेलं आहे आणि पोलीस निरीक्षक रमेश तडवी ज्यांनी ही तक्रार केलेली आहे, ज्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे, त्यांच्याशी पण आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुर्तास त्यांचा फोन बंद येत आहे. आणि बातमी बुलढाण्यातून आहे. बुलढाण्याच्या चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून वाद उफाळून आला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं होतं. 2 गटामध्ये ही हाणामारी झाली आणि यानंतर आज स्वतः मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिली आणि तिथे त्यांनी सरकारला काही इशारे दिलेले आहेत. याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत. मोहसिन, हा सगळा प्रकार झालेला आहे, आता तिथं शांतता असल्याचं समजतंय, पण जरांगे पाटलांच्या भेटीनंतर गावकऱ्यांमध्ये काय वातावरण आहे, गावकऱ्यांमध्ये काय चर्चा आहे, 2 गट या सगळ्या इशाऱ्याबद्दल काय बोलतायत? नक्कीच गावात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा बंदोबस्त अजूनही त्या ठिकाणी गावात कायम आहे. वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून आहेत आणि या सगळ्यात गेल्या 3 दिवसांपासून या गावात सगळी धुसफूस सुरू होती. त्याचं कारण होतं शिवजयंती निमित्त वर्गणी करून या गावातील काही महिलांनी आणि नागरिकांनी या ठिकाणी अंगणवाडी समोर शिवरायांचा पुतळा बसवला होता. मात्र काही लोकांचा याला विरोध होता आणि त्यावरूनच काल संध्याकाळी 7:30 वाजेच्या सुमारास 2 महिलांच्या गटामध्ये हाणामारी झाली. हाणामारी एवढ्या टोकाला गेली की एका महिलेच्या अंगावरचे कपडे फाडेपर्यंत तिला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक त्या ठिकाणी पोहोचत होते आणि शेवटी मनोज जरांगे देखील त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी लोकांना शांततेचं आवाहन केलेलं आहे. गावात आता या सगळ्या प्रकरणावर तणावाचं वातावरण असलं तरी पोलिसांनी आतापर्यंत 21 आरोपींना या सगळ्या मारहाणी प्रकरणी अटक देखील केलेली आहे. पोलिसांकडून देखील शांततेचं आवाहन केलं जात आहे आणि आता या पुढील 27 जे या प्रकरणातले आरोपी असल्याची माहिती मिळते आणि या सगळ्या आरोपींचा शोध देखील इतर आरोपींचा केला जातोय. 25 तारखेपर्यंतची मनोज जरांगे यांनी पोलिसांना मुदत दिलेली आहे. 25 तारखेपर्यंत सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन त्याच गावात म्हणजे चिखला गावात सुरू करू असा इशारा देखील केला आहे. त्यामुळे पोलीस देखील सगळ्या आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र सध्या गावात शांतता आहे. वातावरण हे तणावपूर्ण असलं तरी पोलीस मात्र गावात आहे. गावकऱ्यांनी देखील समाजाची भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि पोलिसांच्या या सगळ्या भूमिकेवर आम्हाला विश्वास असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे गावात सध्या शांतता आहे. पोलीस लक्ष ठेवून आहे आणि मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर देखील अनेक जण नेते त्या ठिकाणी पोहोचतात. नेते मंडळी देखील भेट घेताना पाहायला मिळतात. मात्र सध्या गावात तणावपूर्ण शांतता आपल्याला गावात तणावपूर्ण शांतता आहे. मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर आता प्रशासन काय हालचाली करते ते पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता बातमी बदलापूरमधून. बदलापूरमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बदलापूरमध्ये स्त्री बीजांच्या तस्करीचं मोठं रॅकेट समोर आलं. या रॅकेटचा पर्दाफाश करत 3 महिलांना अटक करण्यात आली आहे. गोरगरीब महिलांना पैशांचा आमिष दाखवून स्त्री बीजाची तस्करी केली जात असल्याचा भयंकर प्रकार समोर आलाय आणि याबाबतची माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी दलालांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्यात. या रॅकेटला आणखी किती महिला बळी पडल्यात याचा पोलीस आता कसून शोध घेत आहेत. बदलापूरमधील एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर्सनी बदलापूर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर अखेर जुवेली गावात राहणाऱ्या सुलक्षणा गाडेकर आणि तिची उल्हासनगरमधील साथीदार अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडे अशा तिघींना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना आता 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी एवढी धारा लावला आहे आणि एवढी काय केस लावला आहे त्यांच्यावर, ते सगळे मला वाटतं सगळे खोटा आरोप आहे. कोणी एक बदलापूरची बाई आहे हॉस्पिटलचा,
त्यांनी हे सगळे माहीत दिलं आहे पोलिसाला आणि सगळे खोटे खोटे माहीत दिलं आहे की जेव्हा त्याला अटॅक करा आणि तुम्ही त्याला फसवा. मला वाटते की बदलापूरमध्ये एकदम गंभीर हे आहे. जे इंजेक्शन्स प्राप्ती झाले ते त्यांच्या घरमध्ये, तर नक्कीच चौकशी आणि आम्हाला बघायचं आहे की आमची जितकी महिला आहे त्यांच्या स्वास्थ्यावरती आम्ही फोकस करू, कारण जसं असं रॅकेट्स होते आणि फक्त पैशासाठी, तर चौकशीची आवश्यकता आहे. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे नक्कीच हे बदलापूरची पूर्ण प्रतिक्रिया आणि माननीय मुख्यमंत्री ह्याच्याबद्दल तहकीकात करणार. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अमजद खान आपल्यासोबत आहेत. अमजद, हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. अजून काही महिला या रॅकेटला बळी पडल्यात का याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र या रॅकेटची व्याप्ती किती आहे त्या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे का? किती महिलांना आतापर्यंत फसवण्यात आलंय या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे का? विनोद सर, 2 दिवसापूर्वी बदलापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्याशी एका महिलेने भेट घेतली आणि बदलापूरमध्ये इस्त्री वीज प्रकरणात तिने माहिती दिली. त्यानंतर जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या पथकाने बदलापूर पश्चिम पोलिसांचं पथक बदलापूर शहरातील जेवेली गावातील नॅनो सोसायटीत एका घरात दाखल झाला. त्यानंतर घरात मोठ्या प्रमाणात इस्त्री वीज वाढवण्यासाठी जे इंजेक्शन वापरला जातो ते इंजेक्शनचा साठा जप्त केला आणि इतरही साहित्य जप्त केलं आणि या घरातील जी महिला होती सुलक्षणा गाडेकर याला ताब्यात घेतले. त्यानंतर जे खुलासा झाला तो अतिशय धक्कादायक आहे. सुलक्षणा गाडेकर आणि इतर जे 2 महिला आहेत, अश्विनी चाबुसवार आणि मंजुषा वानखेडे, या तिघांना जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतले, या तिघांनी जी माहिती दिली आहे ती अतिशय धक्कादायक आहे की काही महिन्यांपासून इस्त्री वीज वाढवण्यासाठी इंजेक्शनचा वापर केला जात होता आणि गोरगरीब जे महिला आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नाहीये त्या महिलांना हे या लोकांनी संपर्क साधायला सुरुवात केली आणि 30 ते 40 हजार रुपये त्यांना दिले जात होते आणि इंजेक्शन लावून त्यांच्या इस्त्री वीज वाढून घ्यायचे आणि IVF सेंटरमध्ये घेऊन जाऊन ते जे महिलांचे अंडाशय असतात गर्भातील जे अंडाशय हे काढून घेत होते आणि नंतर त्याची विक्री करायचे. आता हा प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता तिघांना अटक झाली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात डॉक्टरांचा देखील सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. कागदपत्र जे एफिडेव्हिट वगैरे सापडले आहे की हे जे खोटे कागदपत्र तयार करायचे की जे रुग्ण आहे या जे महिला आहेत त्यांच्या सहमतीशिवाय हे काही होत नव्हता, असा प्रकार नाही आहे. आणि यामध्ये आता जे कागदपत्र तयार करणारे लोक आहेत त्यांच्या पोलिसांनी शोध सुरू केला आहे. यामध्ये काही डॉक्टर्स आहेत त्यांचा देखील शोध सुरू केला आहे आणि दलालांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ही आंतरराज्यीय टोली असल्याची दाट शक्यता आहे आणि या अनुषंगाने आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नक्कीच या प्रकरणात जे मुख्य सूत्रधार आहे हे हा देखील त्याचं नाव देखील समोर येणार अशी माहिती समोर आली आहे. थोड्या वेळात या प्रकरणात बदलापूर पोलीस पत्रकार परिषद घेणार आहे आणि नक्की काय खुलासा करणार आहे हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी थोड्याच वेळात म्हणजे आता काही वेळातच पोलीस पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या सगळ्या रॅकेट संदर्भात अधिक माहिती देणार आहेत. धन्यवाद अमजद दिलेल्या अपडेट्सबद्दल. बातमी शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्दच्या मागणीसाठी 23 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान परभणीतील शेतकऱ्यांवरील पोलीस अत्याचाराचा निषेध केला जाणार आहे. याशिवाय कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुद्धा निदर्शनं करण्यात येणार आहेत. शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी बैठकीत आंदोलनाचा हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर विधानसभा अधिवेशन काळात मुंबईत याच मुद्द्यावरून गोलमेज परिषद सुद्धा घेतली जाणार आहे. कालच परभणीमध्ये सहजपूर्व जवळा या ठिकाणी अमानुषपणे महिला व शेतकऱ्यांच्यावरती पोलिसांनी आणि अधिकाऱ्यांनी अत्याचार केले. त्यांच्या विरोधाला न जुमानता मोजणी केली. त्या पार्श्वभूमीवरती एकूणच शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी आज राज्यव्यापी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. याच्यामध्ये शेकडो शेतकरी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये परभणीमध्ये घडलेल्या या अत्याचाराचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आपल्यासोबत आहेत. विशाल,
या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता तयारीला सुरुवात झालेली आहे. 23 तारखेला म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हे आंदोलन होत आहे. आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे, कारण हे राज्यव्यापी आंदोलन आहे. नक्कीच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हे सगळं आंदोलन जे आहे ते पाहायला मिळणार आहे. राज्यव्यापी आंदोलन असणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं जी आहेत ती करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर संपूर्ण राज्यभरामध्ये सुद्धा ठिकठिकाणी मोर्चे असतील, मेळावे असतील, त्याचबरोबर काही आंदोलनाची तीव्र भूमिका जी आहे ती पाहायला मिळणार आहे. खरं तर आज याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा देखील झालेली आहे, ज्याच्यामध्ये आमदार सतेज पाटील असतील, माजी खासदार राजू शेट्टी, धाराशिवचे आमदार असतील, माजी आमदार, इतरही काही जिल्ह्यातील माजी आमदार या सगळ्या बैठकीसाठी उपस्थित होते. आणि याच्यामध्ये शेतकरी सुद्धा उपस्थित होते. शक्तीपीठ महामार्गाला विरोध जो आहे तो तीव्र पद्धतीने करण्यात येणार आहे. जी काही पुणे असेल, लातूर असेल, या ठिकाणी ज्या काही घटना घडल्या त्याचाच एक निषेध स्वरूपात या येणाऱ्या आंदोलनामध्ये सुद्धा याचे पडसाद पाहायला मिळणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्यानंतर ज्या पद्धतीनं सरकारनं शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणी जी आहे ती सुरू केली, त्याच्याच विरोधात शेतकरी संघटना उतरताना पाहायला मिळतात, शेतकरी उतरताना पाहायला मिळतात आणि त्यांची कुठेतरी धरपकड करताना पोलीस धरपकड करतायत. आणि याच्यात हाच सगळा निषेध जो आहे तो या सगळ्या आंदोलनातून करण्यात येणार आहे. 23 फेब्रुवारी रोजी हे पहिलं आंदोलन असणार आहे. इथून पुढे सुद्धा या शक्तीपीठ महामार्गाविरोधातली लढाई जी आहे ती तीव्र पद्धतीने करणं, अशा पद्धतीचा एक निर्णय जो आहे तो आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईमध्ये एक गोलमेज परिषद देखील घेतली जाणार आहे. त्याचबरोबर गावागावांमध्ये, ग्रामसभांमध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या ठिकाणी ग्रामसभांमध्ये काही ठराव देखील करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत जाणार आहे. एकूणच सरकारनं जी आक्रमक भूमिका घेतलेली आहे, आता विशेषतः शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात, त्या विरोधात हे सगळं आंदोलन असणार आहे. त्यामुळे आता सरकार अधिवेशनादरम्यान काय भूमिका घेते ते पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता पुढची बातमी बीडमधून आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता वर्ष उलटून गेलं असलं तरी या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मात्र कृष्णा आंधळे हा त्याच्या गावी 3 वेळा येऊन गेला. त्यांनी त्याच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेतली असा दावा मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला. गेल्या 6 महिन्यात मिळालेली माहिती CID कार्यालयाला आम्ही दिली आहे. ती माहिती खरी असल्याचं CID कार्यालयाकडून मान्य सुद्धा करण्यात आलंय. मात्र तपासात मोठी अडचण म्हणजे आरोपीकडे कोणताही मोबाईल नसल्यामुळे त्याचा शोध घेणं कठीण जात आहे. आरोपीला लवकरात लवकर पकडून त्याला जेरबंद करावं अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. आकाश सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत. आकाश, जो आरोप करण्यात आलेला आहे त्या आरोपाबद्दल, म्हणजे हा कृष्णा आंधळे 6 वेळा आपल्या गावी येऊन गेला, त्या आरोपाबद्दल पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलिसांशी काय बोलणं होऊ शकलंय का? निश्चितच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 1 वर्ष उलटलंय. याचा खटला जो सध्या सुरू आहे तो बीडच्या विशेष मोकोका न्यायालयामध्ये सुरू आहे. या प्रकरणाची जी सुनावणी आहे ती आज बीडच्या विशेष मोकोका न्यायालयामध्ये 11 वाजेच्या दरम्यान पार पडली. या सुनावणी झाल्याच्या नंतर जे संतोष देशमुख यांचे बंधू जे आहेत धनंजय देशमुख यांनी जे आहे माध्यमांशी संवाद साधला आणि याच दरम्यान त्यांनी जे दावा केलाय की जे कृष्णा आंधळे जो आरोपी आहे हा आरोपी त्याच्या मूळ गावी जो आहे गेल्या 3 दिवस येऊन गेल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. आणि 3 दिवस हा आरोपी त्याच्या गावी येऊन गेला आणि त्यांच्या कुटुंबियाची भेट देखील त्याने घेतली. आणि या घटनेची माहिती आम्ही CID विभागाला दिली. आता या प्रकरणाची कुठेतरी चौकशी करण्यात यावी आणि जो मुख्य आरोपी कृष्णा आंधळे आहे या तात्काळ पोलिसांनी बेड्या ठोकाव्यात आणि त्याची धिंड काढावी अशी मागणी जी आहे धनंजय देशमुख यांनी केली आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी देखील खरी धनंजय देशमुख यांना सांगितलं असल्याचंही धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे. मात्र अद्याप जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याशी कसलाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता यावर त्यांनी कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मात्र पोलीस या आरोपीला केव्हा पकडतील आणि केव्हा या आरोपीच्या मुसक्या आवळतील हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. एकूणच 6 वेळा जर हा आरोपी आपल्या गावी येऊन गेला असेल तर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा संशय उत्पन्न होतोय. त्यामुळे या प्रकरणात पोलीस आता काय भूमिका घेतात, काय खुलासा करतात ते पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद आकाश दिलेल्या अपडेट्सबद्दल.